त्यांचा सगळा इतिहास आता जवळपास सगळ्यांनाच माहीत झालेला आहे। पण अण्णाभाऊ साठेंचं लिखाण करत असतानाची भूमिका, कामगारांसाठी लढत असतानाची भूमिका, इथल्या शोषित आणि उपेक्षितांच्यासाठी लढत असलेली भूमिका, या भूमिकेमागची अण्णाभाऊंची जी काही प्रामाणिक आणि उदात्त भावना होती ती अत्यंत महत्त्वाची। म्हणजे कुठल्या तरी पुढाऱ्याचं गुणगान करणारं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलेलं नाही। माणसं अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये नायक आणि नायिका म्हणून उभे आहेत। हे अण्णाभाऊंचं जे मोठेपण आहे की जगाच्या पटलावर असा लेखक तुम्हाला कुठेही भेटणार नाही ज्यांनी भोमक्या आणि सुलतान नावाच्या दोन भिकाऱ्यावर, म्हणजे बघा की आजचे लेखक किंवा तत्कालीन लेखक बघा, त्यांचं लिखाण बघा आणि अण्णाभाऊ साठेंचं लिखाण बघा की भोमक्या आणि सुलतान नावाचे दोन भिकारी अमरावतीच्या जेलमध्ये अण्णाभाऊंना भेटले होते। त्या ठिकाणी त्या दोघांच्यावर म्हणजे भिकाऱ्यांच्यावर कादंबरी कथा लिहिणारे हे